नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव दिनेश नावेलकर. मी या संस्थानाचा आताचा सेक्रेटरी आहे. तुम्ही आम्हाला देवाबद्दल माहिती सांगू शकाल? अशी आख्यायिका आहे की ही आमचे देवस्थान आहे. याची जी मूर्ती आहे ही पुरातन मूर्ती आहे ती आसाम राज्यातून म्हणे गोव्यात आली. गोव्यात आली ती पहिल्यांदा दिवाडी बेटावरील एक नावेली म्हणून गाव होतं. त्या गावात त्याची मूर्ती होती. तिथनं नंतर जेव्हा पोर्तुगीज राजवट आली गोव्यात, बाटाबाटी सुरू झाली, तेव्हा लोकांनी ते तिसवाडीमधून ती मूर्ती उचलून नार्वेला नेली. नार्व्यामध्ये ती पहिल्यांदा थोडे दिवस स्थापना झाली त्याची तिकडं. तिथनं नंतर ती खांडेपार येथे घेऊन गेली. खांडेपारला अजून त्याचे अस्तित्व आहे, म्हणजे देवस्थानाचं जागा आहे ना, त्याचे अस्तित्व आहे तिथं. ते अजून तिथं काहीतरी उत्सव वगैरे होतात. नंतर तिथनं ती इथं आणून खांडोळ्याला ती स्थापना केली. नॉर्मली हे सगळे जे त्यांचे हे झाले बघा, स्थलांतरं झाली ती पोर्तुगीजांच्या राजवटीला पासून त्यांना राजवटी सोडून बाकीच्या याच्यामध्ये गेली. म्हणजे नार्वे तेव्हा संभाजी राजांच्या याच्यामध्ये होते, मुलखात होते. नंतर खांडेपार हे सौंदेकर राजा त्यांच्या राजवटीत होते. असं ते स्थलांतर झालं आणि त्याप्रमाणे आता ती 280 वर्ष झाली या खांडोळा गावात ती स्थापना केलेली आहे आणि त्याची चालू आहे, पूजा चालू आहे. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. तुमचे खूप खूप सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार गुरुजी. आपले नाव काय? महेश वसंत सुखशंकर. तुम्ही आम्हाला देवळाबद्दल काही माहिती सांगू शकाल? सांगतो. देवाची पूजा कधी केली जाते? देवाची पूजा सकाळी 7 वाजता सुरुवात होते, देऊळ उघडतोय, त्याच्यानंतर देवाची पूजा होते. इथे कोणकोणते उत्सव साजरे केले जातात? तिथं उत्सव प्रत्येक विनायकेला पालखी असते आणि प्रत्येक विनायकेला उत्सव असतो. संध्याकाळी 7 वाजता पालखी असते. श्रावण, शीर्ष, माघ आणि वैशाख 8 वाजता पालखी होते. वैशाख, श्रावण, शीर्ष, माघ त्या 8 वाजता पालखी होते. आणि मार्गशीर्ष महिन्यात आम्ही श्रावण महिन्यात पालखी तळ्यावर जातो आणि तिथं तळ्यावर हे करून मग ती पालखी कधी देवळात येते. असं बाकी काही लोकांनी ठेवलेले उत्सव निराळे आहेत, ते त्यांच्या याच्याप्रमाणे आहेत. त्यांच्या तिथे ते कुठल्या तरी अक्षय तृतीयेला एक, वरिष्ठ प्रतिपदेला एक, असं कोणी ठेवलेले उत्सव. संस्थांचे उत्सव जे आहेत ते प्रत्येक विनायकीला पालखी 8 वाजता. तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही सांगू शकाल? अनुभव म्हणजे असं काय, इथे येऊन लोकांनी ज्यांनी देवाची पूजा करून गेले, प्रसाद कौल प्रसाद आहे, कौल प्रसाद घेतला की काही लोकांची कामं होतात, परत येतात आणि आपलं काम झालं म्हणून सांगतात. असं कौल प्रसाद घेतात, नुसते प्रार्थना करूनही जातात, त्यांची कामं झालेली आहेत. इथे पालखी कधी असते? पालखी 30 प्रत्येक विनायकीला पालखी असते. संध्याकाळी 7 वाजता श्रावण आणि मार्गशीर्ष तळ्यावर पालखी जाते दुपारी 1 वाजता. धन्यवाद भटजी, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.